आजचा दिवस ना खूप खास आहे मित्रांनो, कारण आज आहे आपल्या मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा दिवस, गुढीपाडवा. नवीन वर्षाची सुरुवात, नव्या आशा, नवे संकल्प आणि नव्या ऊर्जेने भरलेला हा सण. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या पुऱ्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत लालबागमध्ये मराठमोळा आपला कार्यक्रम साजरा करण्यासाठी, जो आहे गुढीपाडवा. सो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढे अजून गंमत, अजून मजा, अजून मस्ती तुम्हाला दाखवीन मी, कसा उत्साहाने आणि आनंदाने आपला मराठमोळा कार्यक्रम साजरा केला जातो आहे. त्याचा एक वेगळा आनंद आहे, वेगळी मजा आहे, वेगळं एक रक्त सळसळ त्या अंगामध्ये. सो पाहूया आपण पुढे. आज मी आलोय मुंबईत लालबागमध्ये, जिथे आयोजित केली आहे एक भव्य आणि दिमागदार गुढीपाडवा शोभायात्रा. आणि खरं सांगू का, इकडचं वातावरण आहे ना इतकं उत्साही आणि एवढं अप्रतिम आहे ना की ते शब्दात मांडणं कदाचित कठीण होणार आहे आज माझ्यासाठी. सकाळपासूनच इथे लोकांची गर्दी उसळायला लागली आहे. एरियातले तर एरियातले सगळीकडची लोक इकडे या शोभायात्रेसाठी जमा होतात. सगळीकडे बघा कसे भगवे झेंडे फडकत आहेत. ढोल ताशांचा आवाज आकाशात दुमदुमत होता. अक्षरशः जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष सतत ऐकू येत होता. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारा दिवस आहे. परंपरेनुसार या दिवशी घराच्या दारात गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, वाईटावर चांगल्याचा झालेला विजय. काही इतिहासकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा अधिक दृढ केली. आज इथे शोभायात्रेत जे पाहायला मिळत आहे ना, ते खरंच खरंच अविस्मरणीय आहे. हे ढोल ताशा पथकातले जे वादक ज्या जोशात हे वाजवत आहेत ना, ते बघून अक्षरशः ना अंगावर शहारा येतो. या ढोलाच्या एकेका ठोक्यात जणू ना मराठ्यांचा इतिहास दडलेला आहे बघा. आणि या शोभायात्रेत ना निरनिराळी वेशभूषा करून लोक सहभागी झाले होते. काही जणांनी मावळ्यांची वेशभूषा केली होती, तर काहींनी पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. आणि शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतले कलाकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. त्यांना पाहताना असं वाटलं जणू इतिहास पुन्हा जिवंत झाला. राजे जणू आपल्या समोर उभे होते आणि त्यांना मानाचा मुजरा करावा असं वाटलं. आणि मित्रांनो, खास आकर्षण काय होतं माहितीये का? छोट्या छोट्या मुलं मुली इकडे लेझिमच्या तालावर मनमुराद नाचत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, त्यांचा उत्साह हे पाहून खरंच वाटतं की आपली संस्कृती पुढच्या पिढीकडे खूप सुंदरपणे पोचते आहे. आणखी एक गोष्ट जी खूप प्रेरणादायी होती, इथे नटून थटून मराठी पारंपरिक वेशभूषा घालून बाईक चालवणाऱ्या काही मुलींचाही ग्रुप दिसला. हे दृश्य एक गोष्ट ओरडून ओरडून सांगत होतं की आजची जी मराठी स्त्री आहे ना, ती परंपरा जपत आधुनिकतेकडेही तितक्याच ताकदीने पुढे जाते. परंपरा आणि प्रगती दोन्ही हातात हात घालून चालताना दिसल्या आज. आणि मित्रांनो, इकडे वेगवेगळ्या कलाकृती देखील तयार केलेल्या आहेत. वेगवेगळे देखावे इकडे बघायला मिळाले. मला वाटतं आपण सण साजरा करताना जर आपण समाजासाठी काही चांगला विचार पुढे आणता आला ना, तर त्याची खरी किंमत वाढते. आणि मग फटाक्यांची आतिषबाजी पण सुरू झाली. मित्रांनो, आजचा हा व्लॉग शूट करत असताना ना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की आपण किती श्रीमंत आहोत. पैशाने नव्हे, संस्कृतीने, इतिहासाने आणि परंपरेने. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान, मावळ्यांनी दाखवलेलं शौर्य आणि आपल्या लोकांनी जपलेली संस्कृती, हे सगळं आपल्याला दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी नव्याने अनुभवायला मिळतं. म्हणूनच मला वाटतं आपण आधुनिक जगात पुढे जात असताना आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं खूप महत्वाचं आहे. नटून थटून आलेली आहे मिरवणुकीसाठी. थँक्यू. तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवूया, आपल्या सणांचा अभिमान बाळगूया, आपल्या भाषेचा अभिमान बाळगूया आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करूया.